दिशा फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या सर्वांच्या आवडते सोनू या डगवाले यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावं. काव्यगंध रसिक मंडळ लातूर यांच्या वतीने आयोजित काव्यगंध दरवळ कवितांचा होत असलेल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं ते आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सन्माननीय अमोलजी तांबे साहेब. खऱ्या अर्थानं ज्यांच्या संकल्पनेतून हा प्रोग्राम होतोय, ज्यांच्या पुढाकारातून हा सगळा कवींचा दरवळ आता आपल्या समोर येणार आहे, त्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आमचे स्नेही मित्र लातूर शहरचे पोलीस उपाधीक्षक सन्माननीय समीर सिंह साळवे साहेब. पोलीस उपाधीक्षक मी याच्यासाठी म्हणालो की आज ते पोलीस उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मंचावर आहेत, पण थोड्या वेळाने ते कवी म्हणून सुद्धा आपल्या समोर उपस्थित राहणार आहे. म्हणजे वर्दीतील कवी काय असतो हे आपल्याला नक्कीच थोड्या वेळाने अनुभवायला मिळणार आहे. सोबतच ज्यांनी महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही महाराष्ट्राची आणि मराठी साहित्याची, मराठी कविताची एक वेगळी ओळख निर्माण केली, ते सर्व सन्माननीय कविवर्य. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरहून आलेले आमचे नारायण भाऊ पुरी, कोल्हापूरहून आलेले आमचे रमजान भाऊ मुल्ला, 2 दिवसापासून आमच्या सोबत कवी, निवेदक आणि आयोजक या तिन्ही भूमिकेमध्ये असणारे आमचे स्नेही मित्र आदरणीय रोहित भाऊ शिंदे, ज्यांना आपण कायम टीव्हीवर पाहिलेलं आहे. एबीपी माझा या चॅनलवरती अँकर म्हणून ज्यांनी स्वतःची एक वेगळी छाप या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली, सोबतच एक कवी म्हणून एक त्याच्यापेक्षा वेगळी छाप ज्यांनी त्या साहित्य क्षेत्रात, कवी क्षेत्रामध्ये निर्माण केली, त्या यामिनी दळवी. बुलढाण्याहून आलेले आमचे स्नेही मित्र विशाल भाऊ मोहिते आणि साहेबांचं म्हणजे साळवे साहेबांचं ज्यांच्यावर अतिशय प्रेम आहे ते विष्णू भाऊ. या सर्वांचं मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं, लातूरकरांच्या वतीनं लातूर नगरीमध्ये मी मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो. अधिक वेळ घेणार नाही, उशीर झाला, आपल्याला फक्त कवींना ऐकायचं आहे. आणि दगडूदादा सारखे रसिक आंबेजोगावून नाही, पुण्यावरून दगडूदादा या कार्यक्रमासाठी आलेले, म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी आमचे कोल्हापूरहून आलेले आमचे सर पण, साहेबाचे मित्र पण या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. रसिका हो, आज आपल्यामध्ये बोलत असताना मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की याच सभागृहामध्ये 2 वर्षाखाली आमच्या तुकाराम भाऊच्या माध्यमातून कवी संमेलन झालं होतं आणि त्या कवी संमेलनाची चर्चा सबंध महाराष्ट्रभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजली होती. म्हणजे आज रसिक कमी आहेत असं आपण गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे ते आमच्या लिंगायत समाजामध्ये म्हण आहे, वप लिंगायत कोटी लिंगायत, मराठा समाजामध्ये 1 मराठा लाख मराठा. आता हे 1 रसिक कोटी रसिक म्हणाल तर ते चुकीचं म्हणायला नाही होत. म्हणजे हे सगळे गलती आहे. तुम्ही सादरीकरण बंद करसाल, पण हे आमचे रसिक ऐकणं बंद करण्याचा एवढा विश्वास आपल्याला या निमित्तानं मला व्यक्त करावा वाटतो. आणि अतिशय ताकदीचा कार्यक्रम त्यावेळी या लातूरमध्ये झाला होता आणि अगदी त्याच धर्तीवर त्याच पद्धतीचा कार्यक्रम रसिक मंडळीच्या वतीने, आमच्या काव्यगंध रसिक मंडळीच्या वतीने आम्ही सर्वांनी मिळून आयोजित केले. त्यामध्ये तुकाराम भाऊ असतील, पोद्दार सर असतील, आमचे निलेश भाऊ असतील, तुकाराम पाटील मंडळाचे सारे सदस्य असतील आणि खास करून तुकाराम पाटील मित्र मंडळाचे आता दुसरे आमचे सदस्य आहेत समीर सिंह साळवे साहेब. आमच्या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. समीर सिंह साळवे साहेब अतिशय दर्जेदार कवी आहेत. म्हणजे खरं तर त्यांना मी रोहित भाऊंना काल म्हणालो की रोहित भाऊ त्याने अधिकारी म्हणून मी त्याच्या कधीच प्रेमात पडलो नाही, पण एक कवी म्हणून, एक कलाकार म्हणून, एक कवी बद्दलचं हळवं मन म्हणून मी प्रचंड त्यांच्या प्रेमात पडलो. कदाचित
त्यांच्या इतकं प्रेम गुन्हा पुरीवलीच मी केलोय का नाही मला अजून आठवत नाही. इस घटना के सभी पात्र काल्पनिक असं तुम्ही गृहीत धरू शकता. पण अतिशय बघा मला हे सांगायचं या पाठीमागं की रसिक आणि कवी अतिशय ताकदवान असतात. म्हणजे जितका कवी ताकदवान आहे तितकाच रसिक ताकदवान असतो. आणि मला वाटतं की समीर सिंह सर रसिक म्हणून तेवढेच ताकदीचे आहेत आणि कवी म्हणून तेवढ्याच ताकदीचे आहेत. त्याच्या पुढे जाऊन एक अधिकारी कर्मचारी आणि जबाबदारीने काय असं काम केलं पाहिजे हे त्याच्यापेक्षा ताकदीचं काम त्यांच्या कार्यातून आपल्याला बघायला मिळते. आणि याच्याच माध्यमातून त्यांना राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. म्हणजे कामाप्रती सुद्धा तेवढीच निष्ठा, कविताप्रती सुद्धा तेवढीच निष्ठा आणि गण्याप्रती सुद्धा तेवढीच निष्ठा असणारे आमचे समीरचे साळे साहेब. मी आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून साहेब आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आभार तर खरं तर नंतर व्यक्त करायचे असते, पण असा अधिकारी आणि असा कवी लातूरला कदाचित पहिल्यांदा भेटला म्हणाल तर चुकीचं होणार आहे. आपल्यामध्ये अधिकारी पण तांबे साहेबांना मी सांगू इच्छितो की ते तांबे साहेब हे जे सगळे कवी आहेत महाराष्ट्रातले नामवंत कवी आहेत. म्हणजे यांच्या एकेका कार्यक्रमाची लाख लाख रुपये फीस घेतात. आता आम्ही किती दिलेत हे आपल्याला सांगणार नाही. सांगू पण नको. नाही इथं कोणी इन्कम टॅक्स नाही नारायण, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. आणि आले तर तांबे साहेब आहेत त्याच्यामुळं आम्हाला धरती बसते सांगू. म्हणजे एवढ्या ताकदीचे सगळे आपण कवीवर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेळ नसल्यामुळे मी माझं प्रास्ताविक जास्त वेळ करणार नाही, पण या दरम्यान काही चुका झाल्या असतील, काही आपली कमतरता जर झाली असेल तर ती आमची कमतरता असेल. आणि रसिक मंडळीला मी या निमित्ताने विनंती करतो की अशा मैत्रिणीचा लाभ आपणच नाही तर आपल्या जवळच्या साहित्यप्रेमी असतील, कवीप्रेमी असतील, या ठिकाणी आमचे मानेसर योगीराज मानेसर आहेत, अतिशय ताकदीचे कवी आहेत. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर 50-60 कवी आहेत. आमचे शशीभाऊ सुद्धा तेवढेच ताकदीचे कवी आहेत. निलेश भाऊ आमचे कवी आहेत. म्हणजे इथं कवीला कमी नाही. तुम्ही जरा खाली जर बसतो ते जर वर आले तर तुम्ही म्हणता आम्ही बाहेरच्या वर निघून अशा पद्धतीचे रसिक या ठिकाणी आहेत. त्यामुळे आपल्या कार्यक्रमामध्ये आणि रसिकामध्ये अधिक वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माझं प्रास्ताविक थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.